तशी डाळ खिचडी हा आपल्या सवयीचा भाग आहे. आपण सारखंच बनवत असतो. पण आजच्या रेसिपीत थोडासा ट्विस्ट आहे. स्टे ट्यून. अगदी साधी सोपी पण चवीमध्ये थोडीशी ट्विस्ट आणणारी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. त्यासाठी एक कुकर घ्यायचा आहे. जिरे, मोहरी, लसूण भाजून घ्यायचं आहे. तांदूळ त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि साधारण अर्धा मिनिट वगैरे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. पाव वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूर डाळ यामध्ये ॲड करायची. हे सगळं एकत्र करून मस्त भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ, टोमॅटो आणि थोडीशी हळदपूड. हे सर्व व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे आणि वरून 2.5 पट गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत ही खिचडी तयार होण्यासाठी. तर आत्ता मी सांगते, मी मगाशी का बोलले की या खिचडीला आपण ट्विस्ट आणणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा भाग इथं आहे. तुम्ही याची टेस्ट डबल करू शकता जेव्हा त्याला तुम्ही वरून तडका द्या. तर तडक्या पॅनमध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे तेल, जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची. लसूण या ठिकाणी छान बारीक चिरून घ्यायच्या, त्यामुळे ते क्रिस्पी होतात आणि भातासोबत खूप जास्त छान लागतात. त्यानंतर वरून थोडंसं लाल तिखट आणि हे सर्व छान भाजून झाल्यानंतर भाताला असा मस्त तडका द्यायचा आहे. त्यातलं जे क्रिस्पी लसूण आहे त्यामुळे भाताचा फ्लेवर अजून छान होतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बाय बाय.